जय जय राम। तर या ठिकाणी कैलासवासी भास्कर पुंडलिक म्हात्रे हे मामा जगदीश पाटील यांचे मामा म्हणजे माझेही मामा आहे. आज या घरातून निघून गेले, पण जगवण्यासाठी त्यांच्या मुलांनी परिवाराने खूप प्रयत्न केले असतील. पण बघा, जीवाकर्मयोगे ज्यांनी जन्म झाला परिशेवटी काळ घेऊन गेला, महाथोर ते मृत्यूपंथीच गेले. किती एक ते जन्मले आणि मेले. देवा तिकडनं चुकलं नाही तर आपली काय केव्हा. ही मृत्यू लोकांची वस्ती आहे, परंतु काळाची उडी पडेल बा जेव्हा तेव्हा कोणी ना सोडी एका चक्रपाणी कोणीच नाही. म्हणजे नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि आज या ठिकाणी तुम्ही श्रोते अलक्षाशी लाविता लक्ष, श्रोते जन तुम्ही परमदक्ष, परंतु माझं होतं घड्याळाकडे लक्ष. कारण बराच वेळ झालेला आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची सर्वांची. आणि या ठिकाणी आपले कैलासवासी भास्कर पुंडलिक म्हात्रे या मामांच्या पवित्र आत्म्या शिरशांती लाभण्यासाठी या ठिकाणी आपण हा स्वर्गरोहण ग्रंथ लावलेला आहे. आणि आपण या ठिकाणी मनपूर्वक अगदी श्रोते असतात. आम्ही काही ठिकाणी बरं जातो, काळे श्रीपर्यंत इकडे आमटेपर्यंत दोघांची जोडी असते, परंतु 100-150 सुद्धा श्रोते असतात. पण बाहेर असतो ना तो आध्यात्मिक वेगळाच अध्याय लावला असतो. तिकडे बाहेर बडबड केली आवाज द्यायचा, आज त्यांना गप्पा करा जरा. असं इथे तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतात. त्याबद्दल सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. आणि मामांचं वय होतं त्या वेळेला 83 वर्ष, 84 म्हणजे एवढे वर्ष ते झाले. आज माझंच मी सांगतो 60 सुरू आहे, तरी मला म्हणजे बोलायचं म्हणजे आज या कलियुगामध्ये तर खरंच आज श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. आणि आपण सर्वांनी मनपूर्वक श्रवण करून घेतो. आणि या ठिकाणी आम्ही 10व्या महाराजांनी आम्हाला दिल्या त्याबद्दल महाराज